HM घाटमाता न्यूज। श्री जी.के. माने हायस्कूल पळशी येथील विद्यार्थी तब्बल 24 वर्षांनंतर गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्रित भेटले। पळशी येथील श्री जी.के. माने हायस्कूल येथील विद्यार्थी तब्बल 24 वर्षांनंतर गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्रित भेटले। पळशी येथील इयत्ता 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर अगदी उत्साहामध्ये साजरा झाला। श्री जी.के. माने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सन 1999-2000च्या बॅचचा गेट टुगेदरचा कार्यक्रम भिवघाट येथील BR मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा झाला। या कार्यक्रमास 10वीच्या बॅचचे बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होते। सर्व आजी-माजी शिक्षक आले होते। या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन माननीय श्री काकासो जाधव सर, अशोक पाटील सर, उदय देसाई सर, जगन्नाथ माने सर, रमेजा मनसूर अत्तार उर्फ तांबोळी मॅडम व श्री जी.के. माने हायस्कूलचा संपूर्ण स्टाफ, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते व श्री जी.के. माने हायस्कूलचा संपूर्ण स्टाफ, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला। यावेळी मुली संजीवनी महामुनी, मायनी विटा, प्रशाली निकम, देहुगाव पुणे, अर्चना पाटील अग्रंधुळगाव, विद्या चंदन शिवे मुंबई, मनीषा ओहाळ सातारा, स्वाती पाटील किरांगी कर्नाटका, अनिता मंडले बलवडी, बेबी ताई सूर्यवंशी वाळेखिंडी जत, दीपाली सगरे पलूस, सुरेखा गायकवाड आगळगाव, तसेच विद्यार्थी संतोष विठ्ठल जाधव, वैभव भीमराव पाटील, रवींद्र नामदेव जाधव, भरत तात्यासो जाधव, डॉक्टर राजेंद्र आनंदराव जाधव, अंकुश दाजी जाधव, संदीप ज्ञानदेव जाधव, नितीन जयसिंग इंगळे, प्रवीण दादासो जाधव, विनोद बाबुराव धुमाळ, सोमनाथ गणपती टिंगरे, दत्तात्रय नामदेव टिंगरे, संजय दगडू लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मनोगतातून केलेल्या कार्याची ओळख करून दिली। या बॅचचे विद्यार्थी कोणी डॉक्टर, उद्योजक, कोणी आर्मीमध्ये, कोणी छोटा मोठा व्यवसाय, प्रगतशील द्राक्ष बागायतदार अशी या सर्व मुलांची ओळख। बहुसंख्य विद्यार्थी देशाची देशसेवा करीत आहेत। कोणी रिटायर झाला आहे तर कोणी सेवेमध्ये कार्यरत आहे। तब्बल 24 वर्षांनंतर एकत्रित आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। सर्वच एकमेकांच्या संपर्कात राहावे असे सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले। सर्व विद्यार्थी BR मंगल कार्यालयामध्ये एकत्रित जमले। सर्वांनी मिळून सकाळी 10 वाजल्यापासून आपापली ओळख करून दिली। कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला। अनेकांची भाषणे प्रेरणादायी होती। कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर राजेंद्र जाधव आणि प्रशाली निकम यांनी केले। सूत्रसंचालन संतोष जाधव, रवींद्र जाधव यांनी केले। शेवटी आभार वैभव पाटील, विद्या चंदन शिवे, मनीषा ओहाळ यांनी मांडले। कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संतोष जाधव, वैभव पाटील, रवींद्र जाधव, भरत जाधव, राजेंद्र जाधव, संदीप जाधव, अंकुश जाधव, प्रवीण जाधव, विनोद धुमाळ, नितीन इंगळे, डॉक्टर राजेंद्र जाधव, संजय लोंढे, दत्ता टिंगरे, सोमनाथ टिंगरे यांनी खूप मेहनत घेतली। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी मोठी जबाबदारी घेऊन माजी सैनिक संतोष जाधव व प्रगतशील बागायतदार रवींद्र जाधव यांनी अहोरात्र कष्ट करून कार्यक्रमाची रूपरेषा घडवून आणली। कोणत्या वस्तूची कमतरता पडू दिली नाही। सर्वांना एकत्रित येऊन कार्यक्रम पार पाडला। मुलांना व मुलींना एकत्रित करण्याची जिम्मेदारी मुलींमधून संजीवनी महामुनी व विद्या चंदन शिवे यांनी घेतली होती व मुलांमध्ये माजी सैनिक संतोष जाधव व रवींद्र जाधव यांच्यावर सर्व मुलामुलींनी गेट टुगेदरची जिम्मेदारी दिली होती। त्यामुळे 1999-2000च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांकडून हार्दिक अभिनंदन सर्वांनी केले आहे। मुलगा वालचंद कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं डिप्लोमा करतो। मुलगी 8वीमध्ये आहे। सहज बसले असता माझ्या मिस्टरांचं गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू होतं। सलग 3 ते 4 वर्ष त्यांचं गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू होतं।
तर आमच्या इकडे कसलीच तयारी नव्हती. अगदी मुलींचं थांब पत्ताही नव्हता. मिस्टर म्हणाले तुमचं काय? म्हटलं आमचं अजून काही सुरुवात नाही आहे, कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आहे. ते म्हणले तू सुरुवात कर, सगळ्यांना जमव. सर्च केलं, बऱ्याच मुली जमल्या. मुलांची काही ओळख नव्हती, कुठे कोण आहे माहिती नव्हतं. सुरुवात फेसबुकवर शोधण्यात केली. पहिला सापडला तो प्रवीण जाधव होता. दोघांनी मिळून ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप आता इतका मोठा झाला आहे की सगळे जमा झाले आणि इतकं छान कार्यक्रम झाला. याबद्दल मी खरंच सगळ्यांचे आभार आहे. थँक्यू. मी जास्त काही बोलत नाही. आम्ही गेट टुगेदरचं प्लॅनिंग मी आणि प्रशालीनं 2 महिने झाले करत आहे. साडीपासून ते आज सकाळच्या प्लॅनिंगपर्यंत मी आणि प्रशाली सर्व मुलींना फोन लावतो. कोणी रिप्लाय देत आहे, कोणी देत नाही. पण आल्या, थँक्यू सर आणि मुली सर्वांनाच. गणवेशमध्ये जाधव. माझं सासरचं नाव प्रशाली निकम. माझं प्रॉपर गाव देवीखेडी, पण मी पुण्याला असते राहायला. मला 2 मुली आहेत. मोठा 12वीला आहे, छोटा 8वीला आहे. मी मनीषा नामदेव चंद्रशे, माझं माहेरचं नाव आहे आणि मनीषा प्रशांत ओवाळ हे सासरचं नाव. मला 2 मुली आहेत. एक मुलगी आता 12वीला गेली, एक 5वीला आहे. आता मी सध्या सातारला राहतो, पण नेटिव्ह प्लेसमध्ये सुनावणी आहे. शिक्षण हे मी BEd झालं आहे, पण घरी कोणी नसल्यामुळे लहान मुलांना बघायला शिक्षण असून पण मी सध्या जॉबला जात नाही. आता इथून पुढे ट्राय करायचं चालू आहे, कारण मुलं आता मोठी झाली त्यामुळे मला आता वेळ. माझं नाव अनिता नामदेव चव्हाण, हे माझं बाहेरचं नाव आहे आणि आता अनिता विलास म्हणले. मी अगोदर पुण्याला होते, आता 2-3 वर्ष झाले इथं बलवडीमध्ये राहते. मला 2 मुली आहेत. एक मोठी आहे ती 8वीला आणि लहान आहे ती 3री. स्वाती कदम. माहेरचं नाव माझं स्वाती कदम, सासरचं स्वाती लोहित पाटील. मी किरंडी कर्नाटकमध्ये इथं राहते. मला 2 मुलं आहेत, दोन्ही पण आता जॉब करतात. सुरेखा सुखदेव जाधव, माझं पळशीचं नाव आहे आणि सासरचं नाव आहे सुरेखा राजेंद्र गायकवाड. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा इंजिनिअरिंगला वसंतला बघत आहे आणि छोटी मुली नंतर 12वी परीक्षा दिली. आम्ही आगळगावमध्ये राहतो. नमस्कार, माझं नाव दीपाली सगळे, माहेरचं कोलूचं दीपाली सगळे. माझं गाव कोलूस आहे. मला 2 मुलं आहेत, एक 10वीला आहे व एक डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाला आहे. सगळी विद्यार्थ्यांनी बोलली माहिती का, तुम्ही सगळेजण 24. माझं माहेरचं नाव बेबीताई जगन्नाथ कदम आणि सासरचं नाव बेबीताई उद्धव सूर्यवंशी. आणि माझं लग्न लवकरच झालं. 98ला लग्न झालं. 2005ला मिस्टर वारले. मुलगी एक आहे, तिचं लग्न झालंय. मुलगा जॉब करतो MSc. मी शेती करतो, एकत्र फॅमिलीमध्ये राहतोय आणि शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. पाटील जाधव. मी आर्मीमध्ये 17 वर्षे सर्व्हिस करून रिटायरमेंट आता 3 वर्षे झाले. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा 10वीमध्ये शिकत आहे आणि मुलगी 6वीमध्ये शिकत आहे. धन्यवाद. थँक्यू. माझं नाव वैभव भीमराव पाटील. मी आर्मीमध्ये 17 वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर झालेलो आहे. सध्या शेती करतो. नमस्कार, माझं नाव सोमनाथ गणपत टिंगरे. माझं किराणा दुकान आहे. मला 2 मुलं आहेत, एक 5वीला आणि एक 2री. माझे नाव दत्तात्रय नामदेव टिंगरे. मला एक मुलगा आहे, 5वीला आहे. मी किराणा दुकान करतो. सर्वप्रथम गुरुजी वर्गांना नमस्कार, सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. इथं आलेल्या सर्वांना धन्यवाद. कारण 2 महिने झाले आपलं ट्रीटमेंट चाललेलं आहे सगळं आणि थोडा रिस्पॉन्स जसं पाहिजे तसं मिळालं नाही. कारण आम्ही सगळ्या प्रयत्न करून सेंटर असल्यामुळे आम्हाला ते दिलगिरी वाटते. आणि माझं नाव नितीन इंगळे. मला सध्या 2 मुलं आहेत. मुलगी आता 10वीला गेली, मुलगा 8वीला आहे. मी सर्व द्राक्ष करतो. सध्या व्यवसाय शेती. 1999-2000
ही बॅच आहे आमची. आम्ही म्हणजे आमच्या सर्व वर्गातील मुलांच्या प्रयत्नामुळे आजचा दिवस खूप छान पद्धतीने झाला. आजी आणि माझी सर्व शिक्षकांनी येऊन आमच्या या गेट टुगेदरच्या प्रोग्रामची शोभा वाढवली आणि आमचे माजी विद्यार्थी आम्ही सगळ्यांनी इतक्या छान पद्धतीने हा कार्यक्रम होईल एवढं वाटलं नव्हतं, पण जास्त प्रमाणात झाला. आणि आज 4 तारखेला आपण 1999-2000 ची 10वीच्या बॅचने एक शिक्षकांना गेल्या वर्षी आपण शुक्राचार्यामध्ये कार्यक्रम केला होता, परंतु त्यावेळेस शिक्षकांची कमी आम्हाला भासली होती. शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन हे आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला लागत असतं. तर त्यासाठी आपण आज शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यासाठी म्हणून सगळ्या शिक्षकांना आपण निमंत्रण करून सर्व शिक्षक आपल्या निमंत्रणाला मान्य देऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन किंवा आपण स्वागत. त्याचबरोबर आमच्या शाळेमधील त्या मुली आहेत, मुलं आहेत, सगळ्यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने झाला. तर शिक्षकांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन आतापर्यंत केलं. इव्हन आज सुद्धा त्यांनी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही कमी जास्त गोष्टी असतात त्या गोष्टी सुधारण्याचा मौका अजून परत एकदा आपल्याला मिळण्यासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन हे आयुष्यासाठी मोलाचं असतं. ते आज परत त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. HM घाटमाता 9